नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 29 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर चला पाहूया तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देतात. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीची माहिती देण्यासाठी कोणता AI चॅटबॉट सुरू केला गेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाचतुर AI. महाचतुर AI. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. महाचतुर AI हा चॅटबॉट युवकांना कौशल्य, नोकरी आणि व्यवसाय मार्गदर्शन देतो. हा WhatsAppवर उपलब्ध आहे आणि नोंदणी 15 मिनिटात पूर्ण होते. असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. महाचतुर AI हा चॅटबॉट महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीची माहिती देण्यासाठी. चला आपण पुढील प्रश्न बघू. महाबळेश्वर येथे बसवलेल्या एक्स बँड डॉपलर वेदर रडार चे मुख्य काम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पाऊस आणि वादळांचा अंदाज घेणे. पाऊस आणि वादळांचा अंदाज घेणे. तर हे रडार हवामानाचा अचूक अंदाज देते. यामुळे सातारा, पुणे, कोकण आणि मुंबई परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज 3 तास आधी कळू शकेल. तर पाऊस आणि वादळाचा अंदाज घेणे यासाठी हे एक्सबँड डॉपलर वेदर रडार हे ह्याचे मुख्य काम आहे. शेतकरी लोकांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसनासाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्माईल बेगरी ॲप. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो. स्माईल बेगरी ॲप हे तुम्ही लक्षात ठेवा. भिक्षेकरी लोकांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसनासाठी हे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहे. तर चंदीगड येथे झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप देशातील 181 शहरांमध्ये भिक्षेकरी समुदायाची माहिती गोळा करण्यास मदत करेल आणि त्यांना निवारा, आरोग्य आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासही यामुळे मदत होते. द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार भारतात अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? तर अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. तर भारत अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत जगात 6व्या क्रमांकावर आहे. मात्र केवळ म्हणजेच अब्जाधीशांच्या म्हणजे बिलियनियर्सच्या संख्येत भारत हा जगातील 3रा मोठा देश आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. सेबीने गुंतवणूकदार जागरूकतेसाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? सेबीने कोणती मोहीम सुरू केली आहे गुंतवणूकदार जागरूकतेसाठी? याचे योग्य उत्तर आहे मिशन जागरूक. मिशन जागरूक हे याचं योग्य उत्तर आहे. तर ही मोहीम गुंतवणूकदारांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात केली आहे. तर सायबर धोके टाळण्यासाठी याद्वारे मार्गदर्शन दिले जाते. चला आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय ज्युनियर नेमबाजी संघाने कैरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती पदके जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे 16 पदके भारताने जिंकली. तर भारताने ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 या स्पर्धेमध्ये 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे. तर या स्पर्धेत 71 नेमबाजांसह भारताचा सर्वात मोठा संघ सहभागी झाला होता. तर या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे 16 पदकांसह. चला आपण पुढील प्रश्न बघू. 2026 ची सॅफ महिला फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेसाठी येऊ शकतो हा. याचं योग्य उत्तर आहे गोवा. हे याचं योग्य उत्तर आहे. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धा गोवा येथे होणार आहे. ही स्पर्धा 24 मे ते 7 जून 2026 या काळात गोव्यातील मडगाव येथे होईल. आणि 2016 नंतर प्रथमच भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गोव्यात ही स्पर्धा होणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा. 21 एप्रिल 2026 रोजी पहिल्यांदा कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय औद्योगिक महिला
दिन, आंतरराष्ट्रीय औद्योगिक महिला दिन. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेत येऊ शकतो हा, की 21 एप्रिल 2026 मध्ये हा पहिल्यांदा साजरा केलेला आहे हा दिवस. तर त्यामुळे तुम्ही हा दिवस लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय औद्योगिक महिला दिन 2026 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला 21 एप्रिल रोजी. तर हा दिवस 2026 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि समानता वाढवणे हा याचा उद्देश आहे. तर याची थीम आहे सेलिब्रेटिंग वुमन्स लीडरशिप इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. हा तुम्ही लक्षात ठेवा, हा परीक्षेत येऊ शकतो हा प्रश्न. चला मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची आपण शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू. तर महाराष्ट्र सरकारने तरुणांना कौशल्य आणि नोकरी देण्यासाठी कोणते AI चॅटबॉट सुरू केले आहे? तर महाचतुर AI हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे. तर एक्स बँड वेदर रडार हे महाबळेश्वर येथे बसवण्यात आले. तर त्याचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे पाऊस आणि वादळाचा अंदाज घेणे. वृक्षकरी पुनर्वसन ऍप जे नुकतेच लॉन्च करण्यात आले, तर त्याचं नाव काय आहे? तर स्माइल बेगरी ऍप हे याचं नाव आहे. वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार भारत अतिश्रीमंताच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. तर सेबीने कोणती मोहीम सुरू केली नुकतीच? तर त्याचं नाव आहे मिशन जागरूक ही मोहीम सुरू केली. ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत भारताला किती पदके मिळाली? तर भारताने पदक तालिकेत 16 पदकांसह प्रथम स्थान पटकवले. तर सॅफ महिला फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? त्याचे योग्य उत्तर आहे गोव्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 21 एप्रिल 2026 रोजी पहिल्यांदा कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय औद्योगिक महिला दिवस हा 2026 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तर मित्रांनो, तुमचा स्कोअर किती झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.